आता ही भाजी साफ करायची आपल्याला. भाजी आपल्याला हे पाठीमागचं हे देठ काढून टाकायचं, म्हणजे कडक लागत नाही दाताखाली, म्हणजे करकर लागत नाही काय नाही. तर मग ही असं काडी काढून टाकायची आपल्याला. ही आता ही भाजी आपली निसून झालेली आहे. आता ही आपल्याला धुवून घ्यायची, व्यवस्थित साफ करून घ्यायची. हे धुवून काय करायचं का टोपामध्ये टाकायची, त्या टोपामध्ये टाकायची. आता काय करायचं, आता पाणी टाकून घ्यायचं आता वाफ आणण्यासाठी. आता हे आपल्याला गॅस चालू करून शनी थोडी आता टोप असा ठेवायचा त्याच्यावरती. काय करायचं अजून हे टोपावरती हे ताट ठेवायचं थोड्या टाइम, पटकन वापरते म्हणजे. आता भाजी आपण ही शिजायला घातलेली आहे ना, तर बघू आपण शिजली का नाही ती. शिजली. कवळी असेल तर 5 मिनिटात शिजती, आणि ज्यादा निबर असेल तर वेळ लागतो जरा, 5-10 मिनिटं लागतात. आता ही कवळी भाजी होती म्हणून शनी 5 मिनिटांमध्ये शिजली. आता ही भाजी आपण शिजली ना तर ते काढून घ्यायची आपल्याला. गॅस बंद करायचं. भाजी थंड होईपर्यंत अशी ठेवायची. आता हे लसूण मी एवढा घेतलेला आहे भाजीसाठी. आता आपण त्या भाजीसाठी मिरच्या घेतल्या. आता चवीप्रमाणे मीठ घ्यायचंय. तसं भाजी माझी कमी आहे ना, त्या कारणाने मी माझ्या पद्धतीने एवढं घेतलं. पण समज ज्यादा जर असेल भाजी त्याच्यापेक्षा ज्यादा वाटण काढायचं. हे 2 कांदे आता मी कटिंग करण्यासाठी घेतलेली आहेत. कांदा मी बारीक कापून घेणार आहे भाजीसाठी. 2 कांदे मिडियम साईजचे घेतले तर, आणि असं बारीक कापून घ्यायचं. मिडियम मध्ये घ्यायचं, जास्त बारीक बी नको नाही मोठा पण नको, म्हणजे असं. हा कांदा आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. आता हे वाटण आपण मिक्सरमध्ये टाकून घेऊ. ही भाजी आता आपण थंड होण्यासाठी ठेवलेली होती ना, आता थंड झालेली आहे. आता पाणी काढायचं, सगळं पाणी काढून घ्यायचं याच्यातलं. आता पाणी काढल्यानंतर अजून त्याच्यामध्ये पाणी थोडंसं टाकायचं, थंड पाणी टाकायचं अजून. थंड झालेली भाजी आता ही आपल्याला पिळून घ्यायची. भाजी आपली पिळून झालेली आहे. आता आपण ह्या ताटामध्ये ठेवून द्यायची. एक वगळी तेल टाकायचं. असं तेल टाकून झाल्यानंतर ना कांदा टाकायचा. तर हे असं व्यवस्थित परतून घ्यायचं. हा कांदा आहे ना तर गोल्डन कलर झाला. गोल्डन कलर झाल्यानंतर आपल्याला काय करायचं तर ही भाजी आहे ना आंबाड्याची भाजी याच्यात टाकून घ्यायची. याच्यामध्ये मिक्स करायची, अशी मिक्स करून घ्यायची. बारीक केलेला मसाला हे याच्यामध्ये भाजीमध्ये टाकून घ्यायचा. टाकल्यानंतर अजून हे मिक्स करून घ्यायचे. आता हे वाटण आहे ना, वाटण पूर्ण मिक्स झालं पाहिजे. कमीत कमी किती 4-5 मिनिटं लागतात म्हणजे व्यवस्थित ताची परतून घेण्यासाठी. ही भाजी परतवल्यानंतर ना गॅसवर आपल्याला ठेवायची. ही भाजी आता तयार झालेली आहे. आता आपण हे काढून घेऊ ताटामध्ये.